नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा. महाराष्ट्रात प्रथमच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू झाला असून या जागतिक स्पर्धेमुळे पाचगणीच्या साहसी पर्यटनाला आता जागतिक स्तरावर नवे पंख मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय, हायफाय पॅराग्लायडिंग पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्पर्धेत जगातील 25 देशातून सुमारे 250 नामांकित स्पर्धक सहभागी झाले आहेत. 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेसारख्या देशातील सराईत वैमानिक पाचगणीत दाखल झाले असून या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळत असून हॉटेल व्यवसायांपासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रहमतपूर ते कोरेगाव मार्गावर झालेल्या जबरी चोरीचा गुन्ह्याचा उलगडा अवघ्या 8 तासात झालेला आहे. या प्रकरणी रहमतपूर पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून 2,69,132 रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त केली आहे. दिनांक 21 रोजी फिर्यादी अजय विठ्ठल गाडे, वय 37, राहणार वडूज रोड माळ, रहमतपूर हे दुचाकीवरून जात असताना दुधी गावाच्या हद्दीत संशयिताने लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडे यांची दुचाकी थांबवली. यानंतर अचानक संशयिताने त्यांना मारहाण करत गळ्यातील 1.5 तोळ्याच्या अधिक वजनाची सोन्याची चेन लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार महेश देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. सातारा तालुक्यातील लिंब येथे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने उदयनराजे केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोजर यांच्या वतीने ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. यासाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावर्षी पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत 1,51,007 रुपये या प्रथम क्रमांकाचे बक्षीस बकासूर आणि बादल या बैलजोडीला मिळालेले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून बैलगाडा शौकीनांची गर्दी पाहायला मिळाली. या बैलगाडा शर्यतीचे ड्रोनद्वारे घेतलेले खास दृश्य. उमरद येथील एका ज्वेलर्स दुकानात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत सुमारे 7 तोळे सोने, 5 किलो चांदी आणि अंदाजे 2.5 लाखांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना देखील करण्यात आली आहेत. फलटण शहरात शंकर मार्केट परिसरात अनिल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे या दोघा भावांना 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण केली असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सध्या या दोघांवर फलटणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांना गाडी हळू चालवा सांगितल्याच्या रागातून 10 ते 12 जणांनी हा हल्ला केलेला आहे. काल रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर फलटणमध्ये संतापाची लाट उसळलेली. संतप्त फलटणकरांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना धारेवर धरलेले आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. सातारा नगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरपालिकेतील नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह सभापती, नगरसेवक यांच्या उपस्थितीत शहरातील स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवकांनी हातामध्ये झाडू घेऊन सातारा शहरातील राजवाडा परिसरात स्वच्छता मोहीम देखील राबवली. यावेळी सातारावासियांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले. सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनातून सत्ता स्थापन असल्यामुळे दोन्ही राज्यांचे नगरसेवक एकत्र या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळाले. फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील युगंधर किराणा दुकानात सिगारेट घेण्याच्या बहाण्याने दुकानदाराच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना दिनांक 21 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रमेश जयवंत कदम, वय 65, हे आपल्या दुकानात बसले असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी युवकांनी सिगारेट मागितली. सिगारेटचे 15 रुपये देऊन उरलेले पैसे परत घेत असताना त्यापैकी एकाने कदम यांच्या गळ्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाची अंदाजे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी झडप घालून हिसकावली. साताऱ्यातील कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना मुंडे गावातून पोलिसांनी अटक केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बांगलादेशी नागरिक गेल्या 6 महिन्यांपासून कोणतेही वैध कागदपत्रे नसताना वास्तव्य करत आहेत.
बिलाल सलाउद्दीन मोल्ला, आयेशा आदिल शेख, नसरीन अब्दुल सलाय मोल्ला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. संशयित मूळचे बांगलादेशातील विष्णुपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे गावातील सह्याद्री रेसिडेन्सीमधून चौघांना ताब्यात घेतलेले आहे. रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी कृष्णा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षण जाळी बसवण्यासाठी तहसीलदार कचेरीसमोर उपोषण करत लढा उभारला होता. अखेर त्या लढ्याला यश आले असून सुसाईड पॉईंट बनलेल्या कृष्णा पुलावरती संरक्षण जाळ्या बसवण्यात सुरुवात झाली आहे. रोटरी क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रोटरी चित्रकला स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले होते. रंगाच्या माध्यमातून शिवविचार पेरूया या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. चित्रकला स्पर्धा 4 गटांमध्ये झाल्या. यामध्ये 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सातारा जिल्हा आणि कराड तालुका ॲथलेटिक असोसिएशन आयोजित क्रीडा चर्चासत्र पार पडले. खेळासाठी कराड नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगरपालिकांना 5% निधी ठेवावा अशी मागणी देखील करण्यात आली. पुसेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 1054 या सार्वजनिक मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे कचरा डेपो सुरू केल्याच्या निषेधार्थ आज पुसेगाव येथील सकल बहुजन समाज ग्रामस्थांनी पुसेगाव ग्रामपंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे आंदोलकांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप पूर्णपणे सुटला नसला तरी मुंबईत जोरदार हालचाली झाल्या आहेत. झेडपी निवडणुकांच्या निकालानंतरच्या कालावधीत जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार तानातानी झाली असली तरी भाजपच्या हायकमांडने फरमान सोडल्याचे समजत आहे. निवडणुकीपूर्वी किंवा निकालानंतर कुणी कुणाला कोणतीही जबान दिली असली तरी विधानसभेत आहे तशी महायुतीची सत्ता सातारा झेडपी स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यातूनही काही अघटित घडून उलटफेर झालाच तर एकीकडे भाजपने स्वबळाची तयारी केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही सुरुवातीपासूनचा एकत्र असण्याचा राग आणखी जोरात आवळण्याचा हच्चा राखून ठेवला आहे. सर्व घडामोडी घडत असताना सातारा जिल्ह्यात अशी तानातानी आणि खडाखडी झाली तशीच वरिष्ठ स्तरावरही झाली असल्याने तसेच एकमेकांची काही बोटे एकमेकांच्या खाली अडकली असल्याने तेरी बी चूप मेरी बी चूप आपली महायुतीच बरी या मतावर एकमत होण्याचे चित्र तयार झाले आहे. चौनेश्वर तालुका कोरेगाव येथील विंड वर्ल्ड व रेनम एजन्सीच्या पवनचक्की प्रकल्पावर काम करणाऱ्या सिक्युरिटी कामगारांची आर्थिक पिळवणूक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर गणेश वायकर यांच्यावर करण्यात आलेला आहे. जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी कामगारांसह सहाय्यक कामगार आयुक्त सातारा कार्यालयात निवेदन देत कामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापनाला तब्बल 60 ते 65 वर्षे उलटूनही हजारो कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष जमीन वाटप सुरू होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची भावना असून शासनाने तातडीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून 100% पुनर्वसनाची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकानियुक्त नगराध्यक्षांसह स्पष्ट बहुमत मिळवून खासदार गटाने सत्ता स्थापन केली आहे. सत्ताधाऱ्यांनी आपला गड सर केल्यानंतर आता नगर परिषदेच्या सभागृहात पालिकेच्या विरोधी पक्षनेता नक्की कोण होणार याकडे संपूर्ण फलटण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे स्वीकृत नगरसेवक म्हणून पुन्हा नगरपालिकेत दाखल झाले असून त्यामुळे तरुण नेतृत्व म्हणून अनिकेतराजे हेच विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळणार का कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्याकडे हे पद सोपवून त्यांच्या अनुभवाचा फायदा राजगड घेणार याबाबत शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.